आहेत डॉक्टर नरेंद्रजी जाधव साहेब आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे काय मनोगत आहे. सर काय म्हणाल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संपूर्ण देशासाठी जे क्रांतिकारक काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी 6 डिसेंबर या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रातून, देशभरातून आणि जगातून लाखो लोक इथे येत असतात आणि दरवर्षी ही संख्या दरवर्षाला वाढत जाते. आणि तुम्ही पाहाल की या मागच्या वर्षी 15 लाख लोक आले होते, कालपर्यंत 10 लाख ऑलरेडी आलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये आणखी येतील. तर यावर्षी तो आकडा कदाचित 20 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एक असं आहे की हा शोकमग्नतेचा कार्यक्रम जरी असला तरी सुद्धा या निमित्ताने इथे पुस्तकांचं मोठं प्रदर्शन भरवलं जातं आणि तिथे 4 कोटी रुपयांची पुस्तकं विकत घेतली जातात. तुम्ही लक्षात घ्या, जगाच्या पातळीवर कुठेही घडत नाही. आणि बरी ही पुस्तकं मनोरंजनाची पुस्तकं नसतात, ही वैचारिक पुस्तकं असतात. आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वैचारिक वारसा जो आहे तो जपण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल एवढंच म्हणेन, त्यांनी समस्त दलित समाजाला एक प्रश्न विचारायला उद्युक्त केलं. तो प्रश्न असा होता की इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टू बी युअर मास्टर्स, वाय शुड इट बी इन युअर इंटरेस्ट टू बी देअर स्लेव्स. म्हणजे तुमचा मालक असणं हे इतरांच्या फायद्याचं असेल, परंतु त्यांचा गुलाम असणं हे तुमच्या फायद्याचं कसं आहे याचा विचार करा. याचा विचार हा प्रश्न 3000 वर्ष दलित समाजाने स्वतःला विचारला नव्हता. ज्यावेळी हा प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली त्यावेळी त्यांची अस्मिता जागृत झाली आणि एका पिढीच्या अंतरानं हा सगळा समाज पुढे आलेला आहे. आणि ही सगळी कामगिरी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून झालेली आहे. त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. आणि त्यांनी आपल्या देशासाठी जी घटना दिलेली संविधान, अलीकडच्याच काळामध्ये एक अभ्यास गटाने अमेरिकेच्या 3 विद्वानांनी एक प्रयोग केला. त्यांनी अभ्यास केला, जगात ज्या 220 राज्यघटना आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला. म्हणजे गेल्या 200 वर्षात जगामध्ये 220 घटना आलेल्या आहेत, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. तो फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला की कुठल्याही संविधानाचं सरासरी वय हे फक्त 17 वर्ष असतं. फक्त 17 वर्ष, 17 वर्ष. आणि आपलं संविधान तुम्ही पहा, 75 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा अगदी ठामपणे उभा आहे. आणि आज आपल्या देशातल्या 145 कोटी जनतेला एकत्र धरण्याचं काम काय करत असेल तर ते भारतीय संविधान. हे आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि या संविधानाची निर्मिती, या संविधानाचे शिल्पकार केवळ आणि केवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ही त्यांची थोरवी आहे. आज या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. चला, सी यू. सर.